नमस्कार मंडळी. पावसाळा सुरू झाला आहे आणि आपल्याला चटपटीत काहीतरी खायला पाहिजे आणि मुलांना प्रोटीन पण आपल्याला द्यायचं आहे. तर ते प्रोटीन कसं पोटात घालायचं आहे, नाहीतर काय होतं, लहानच काय मोठे पण नाक मुरडतात सोयाबीन वड्या खायचं म्हटलं की. पण या पद्धतीने जर तुम्ही केल्यात ना सोयाबीन वड्या, अगदी कुरकुरीत, वरतून इतक्या कुरकुरीत असतात आणि आतमध्ये थोडंसं सॉफ्ट असतात आणि चवीला पण चटपटीत केलेले आहेत. तर हे सगळेच जण आवडीने खातील आणि करायला खूप सोपे आहेत. जास्त साहित्य पण लागत नाही, वेळ पण खूप लागत नाही आहे. 5 मिनिटात तयार होणाऱ्या ह्या सोयाबीन वड्या तुम्ही प्रोटीन म्हणून जर खायला द्यायचं आणि नुसता टाईमपास म्हटलं तरी खायला तुम्ही कोणी आलं तर करू शकता. अशा पद्धतीच्या कुरकुरीत, खमंग आणि चटपटीत सोयाबीन वड्या जर करायच्या असतील तर त्या कशा करायच्या आपण बघणार आहोत ते. त्यासाठी मी काय केलं आहे, 1 वाटी सोयाबीन वड्या घेतलेल्या आहेत. तर छोट्याल्या ज्या साईजच्या मिळतात ना त्या घ्यायच्या आहेत आपल्याला यासाठी. असं काही नाही, नसतील तर मोठ्याल्या पण चालतील. तर त्याला वेळ म्हणजे तळायला वेळ लागेल म्हणून आपल्याला छोट्याला घ्यायचं आहे. पण नसतील तर त्या पण चालतील, असं काही नाही. तर 1 वाटी मी सोयाबीन वडी घेतलेली आहे. ती आपल्याला एका बाउलमध्ये टाकायची आहे. त्यामध्ये घालायचं आपल्याला भरपूर असं उकळलेलं पाणी, म्हणजे चांगलं उकळी आलेलं पाणी घालायचं आहे त्यामध्ये. म्हणजे काय होईल, अगदी आतमध्ये स्मूथ पूर्ण पाण्याने भिजून आतपर्यंत भिजल्या पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ. तुम्ही म्हणाल पाण्यामध्ये मीठ का घातलं आहे, कारण ज्यावेळेस आपण ते पाणी ऑब्झर्व करतो ना त्यामुळे त्याला चव छान येते. नाहीतर काय होतं, तुम्ही बिना मिठाच्या जर पाण्यात म्हणजे उकळीच्या पाण्यात टाकल्या तर त्याला चव तितकी छान येत नाही. त्यामुळे काय करायचं, थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामध्ये आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं आपल्याला याला भिजू द्यायचं आहे, मुरू द्यायचं आहे. नंतर काढायचं आहे झाकण आणि गरम असतील तर चाळणीच्या सहाय्याने काढा, म्हणजे झाऱ्याच्या सहाय्याने काढा. थोडंसं पाणी अजून गरम आहे तरी तुम्ही झाऱ्याच्या सहाय्याने काढून घेतले, कारण हाताने काढायला पाणी गरम आहे थोडंसं. आणि तुम्हाला जर वाटलं तर एकदा चेक करून बघायची, दाबून बघायची सोयाबीन वडी. जर पूर्ण आतपर्यंत सॉफ्ट झाली तर तोपर्यंतच काढून घ्यायची आहे. नसेल झाली तर थोडीशी अजून पाण्यात ठेवली तरी चालेल. तर ह्या प्लेटीमध्ये थंड होण्यासाठी आपल्याला एकदा काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झालं की आपल्याला त्यातलं जे पाणी जे आहे ते बाहेर काढण्यासाठी, म्हणजे गरम लागणार नाही, तर थोडंसं थंड होऊ द्यायचे आहेत त्या. आणि गरम गरम जर आपण थोडंसं पाणी पिळून काढलं ना तर सोयाबीन वड्या तुटायची भीती वाटते. तर आता मी एकदा चेक करते, थोड्याशा गरम आहेत तर थोडंसं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्याशा परत थंड होऊ देणार आहोत. तर इथे थोडा वेळ झाल्यानंतर आपण एकदा चेक करणार आहोत. आता आपल्याला याला पिळून घ्यायला चालेल. तर एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये अगदी दाबून, जितकं प्रेस करता येईल हाताने तितकं अगदी व्यवस्थित आपल्याला दाबून दाबून त्याचं पाणी काढायचं आहे. तर इथे म्हणजे तुटल्या नाही पाहिजे, ती पण काळजी घ्यायची आहे आपल्याला. तर थोडंसं हाताने प्रेस करून थोडं थोडं करून त्याचं पूर्ण पाणी बाहेर काढून घ्यायचं आहे आणि एकदम कोरड्या आपल्याला सोयाबीन वड्या करून घ्यायच्या आहेत. ही प्रोसिजर फार महत्त्वाची. म्हणजे काय होईल, थोडं जर पाणी राहिलं तर तेलकट होऊ शकतात त्या, अजिबात तेल पेणार नाही. आपल्याला तेलकट पण नको आहे, कारण आपल्याला तब्येतीची पण काळजी घ्यायची, त्यामुळे तेलकट पण नाही झाल्या पाहिजेत त्या. त्यामुळे काय करायचं, थोडंसं दाबून दाबून त्याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथे पूर्ण सोयाबीन वड्याचं जे पाणी आहे ते पूर्ण दाबून दाबून काढून घेतलेलं आहे. म्हणजे काय होतं, हाताच्या साहाय्याने प्रेस करायचं आहे आणि चांगलं पाणी त्याचं काढून घ्यायचं आहे. तर ह्या ठेवायच्या आपल्याला एका प्लेटीमध्ये. तर मी काय केलं, एका प्लेटीमध्ये त्या काढून घेतल्यात. आता तुम्ही बघू शकता, थोडंसं दाबलं तर थोडंसं पाणी निघतं आहे त्यामध्ये. तर थोडंसं जे राहिलेलं आहे, आपल्याला जे वाटतं आहे थोडंसं राहिल्यासारखं, तर आता काय करायचं, त्यासाठी एक कपडा घ्यायचा आहे. कुठलाही कपडा घ्या, त्यावरती काय करायचं, त्या टाकून घ्यायच्या आहेत. त्याने काय होईल, आपलं जोपर्यंत बाकीची प्रोसिजर होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या 2 मिनटासाठी आपल्याला अशा अलगद हाताने दाबून दाबून त्याचं पाणी पूर्ण कपड्याला काढून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, जे पाणी राहिलेलं आहे ते कपड्याला लागून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही इथे सोयाबीन वड्याची प्रोसिजर करू शकता. फक्त करताना आपल्याला तुटू नाही द्यायचे, काळजी घ्यायची. आणि तुटलं तरी चालतील, असं काही नाही की लगेच तुटल्याच नाही पाहिजे. तुटलेला पण छान खरपूस होतील, मस्त लागतील. तर आता घालायचं आहे कढईमध्ये तेल. चांगलं 1 ते 1.5 वाटी मी तेल घातलं आहे आणि ह्या सोयाबीन वड्या ज्या आहेत त्या चांगल्या सुकून झालेल्या आहेत, म्हणजे ड्राय झाल्या आहेत. चांगल्या आपण 5 ते 6 मिनटं ठेवल्यात. वेळ असेल तर अजून ठेवल्या तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही आहे. उकळून तुम्ही असा ठेवून दिल्या ना, आणि तुम्हाला ज्या वेळेस वाटलं की आता आपल्याला करायचं आहे, पाहुणे जरी आले, तुम्हाला हा नाश्ता द्यायला खूप छान लागेल. पाहुणेसुद्धा तुमची स्तुती करतील, अशा पद्धतीच्या लागतात ह्या. तर आता आपण एका प्लेटीमध्ये काढले. तेलाचं टेम्परेचर बघायचं आपल्याला. तर तेलाचं टेम्परेचरसुद्धा इतकं महत्त्वाचं आहे. ते एकदम जास्त गरम करून घ्यायचं नाही आणि एकदम कमीही गरम करून घ्यायचं नाही. तेल हे आपल्याला मीडियम तापलेलं पाहिजे. त्यामध्ये घालायचे आपल्याला सोयाबीन वड्या. थोड्या थोड्या करून तळायच्यात, परत एकदम भरपूर नाही टाकायचं आहे. थोड्या थोड्या करून तळायच्या. एकदम पहिले जे टाकलं ना त्यावेळेस काय करायचं, थोडंसं आपल्याला तेल तळू द्यायचं आहे आणि नंतर झाऱ्या घालायचा. नाही तर कधी कधी बऱ्याच जणींचा काय प्रॉब्लेम येतो, कढईला चिटकतात. तर कढईला न चिटकण्यासाठी थोडंसं आपल्याला अर्धा मिनटं थांबायचं आहे आणि नंतर झाऱ्याच्या सहाय्याने एकसारखं त्याला हलवून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे.
तर येथे मिक्स करून घेताना तुम्ही इथे बघू शकता रंग पण छान येतो आहे आणि जशा जशा तळल्या जातील ना तेलामध्ये त्या अगदी हलक्या होतात, म्हणजे तळण्याची प्रोसिजर पण कमी होते, म्हणजे आपल्याला कळून जातं की ह्या तळायला लागलेल्या आहेत. तर इथे बबल्स कमी यायला लागले की समजून घ्यायचं आहे सोयाबीन वड्या आतपर्यंत चांगल्या तळलेल्या आहेत. आपण मोमोज कसे खातो आहे बाहेर चटणीसोबत जसे मोमोज खातो ना तशा टाईपच्या तळलेल्या लागतात त्या, आतमध्ये थोडंसं सॉफ्ट आणि वरतून असं कुरकुरीत तळलेले मोमोज जसे असतात तसं त्या टाईपचं आहे. तर येथे तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत असं मस्त झालेले आहेत आणि परत एकदा आपण दुसरी बॅच तळायला घालतो आहे. थोडं थोडं करून तळायचं आहे, एकदम जास्त तेलामध्ये टाकायचं नाही आहेत आणि थोडंसं टाकल्या तरी चालतील असं काही नाही, पण मोकळ्या तळल्या तर जरा बरं होईल, म्हणजे व्यवस्थित तळल्या जातील त्या. तर त्याच टाईपला आपलं थोडंसं तळू द्यायचं आहे अगोदर, नंतर एकसारख्या आणि हो एकसारख्या तळण्यासाठी म्हणजे सगळीकडून तळण्यासाठी काय करायचं आहे, झाऱ्याच्या सहाय्याने सोयाबीन वड्यांना एकसारखं तळताना हलवत राहायचं आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल आपण तळू देतोय तर तळत राहतील, त्या तसं नाही करायचं आहे. त्याला झाऱ्याने एकसारखं हलवत राहिले की म्हणजे सगळीकडून त्या तळल्या जातील, कारण त्या गोल आकारामुळे काय होतं त्या एकसारख्या तळण्यासाठी त्याला झाऱ्यानेच आपल्याला एकसारखं हलवत राहावं लागेल. तर ह्या झाल्या आपल्या परत एकदा दुसरी बॅच तळून, तर कुरकुरीत आणि खमंग असा आवाज आहे त्याचा आणि आपल्याला प्लेटीमध्ये टाकून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला सांगते मी चवीला तर खरंच खूप छान लागतात ह्या आणि कुरकुरीत पण झालेल्या आहेत. तर आता ह्या काय करायच्या आपल्याला, ह्या घ्यायच्यात एका बाउलमध्ये काढून आपल्याला तळलेल्या. एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर मी तुम्हाला एकदा हाताच्या सहाय्याने बोटाच्या सहाय्याने दाखवते. तर तुम्ही इथे कुठलीही सोयाबीन वडी घ्या, अगदी कुरकुरीत झालेली आहे आणि तेल अजिबात लागत नाही. तुम्ही म्हणाल ऑइली होतील खूप, कारण आपण उकळून घेतलेले आहेत, तर त्याचं टेन्शन तुम्हाला घेण्याची गरज नाही आहे. तर अगदी मस्त झाल्यात आणि हो तळताना फक्त थोडं काळजीपूर्वक तळायचं आहे, म्हणजे तुमच्या सोयाबीन वड्या व्यवस्थित तळल्या जातील. तर ह्या झाल्या तुमच्या सोयाबीन वड्या तळून. नंतर घालायचे आहेत त्यामध्ये चांगली लाल मिरची पावडर अर्धा चमचा, थोडीशी कमी तिखट असेल तर जास्त घातली तरी चालेल. तर इथे घातली मी अर्धा चमचा आमचूर पावडर एका वाटीला. नंतर घालायचा अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, लाल मिरची अर्धा चमचा आणि चाट मसाला अर्धा चमचा घातला आहे मी. आणि नंतर घालायचे काळं मीठ, साधं मीठ नाही घालायचं, कारण आपण ऑलरेडी सोयाबीन वड्यामध्ये पाण्यामध्ये साधं मीठ घातलेलं आहे, तर काळं मीठ घालायचं आहे, ब्लॅक सॉल्ट म्हणतात त्याला. तर हे झालं मिक्स करून घ्यायचे आणि ह्या झाल्या आपल्या तयार. खरंच खूप झटपट आहे ही रेसिपी, जास्त काही तामझाम नाही, काहीच नाही. तुम्ही एकदा जर केली ना तर तुम्ही कधीही मला तरी वाटतं आठवड्यातून 2दा कराल, सगळेच जण आवडीने खातील. फक्त मसाले टाकताना तुम्ही याच टाईपचे टाकायचे म्हणजे छान लागेल. आमचूर पावडर पण टाकायची, त्याने काय होतं आमचूर पावडरीने काय होतं त्याला चटपटीत चव येते. आपण लाल मिरची पावडर, चाट मसाला आणि काळं मिरची घातलेलं आहे, त्याला ते छान चव देते आमचूर पावडर. आणि तुम्ही इथे बघू शकता मी बोटाने तुम्हाला तोडून दाखवलं आहे, अगदी कुरकुरीत आणि खमंग आपली सोयाबीन वडी झालेली आहे. चवीला तर विचारू नका, तुम्ही आजच आणा आणि नक्कीच ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.